काही सेल्फ डेव्हलपमेंटच्या संदर्भात काही सोसायट्या पैसे काढतात. आपण सांगताय की काही पैसे काढायचे नाहीत, पण CC मिळायच्या अगोदर जी गरज लागते पैशाची तर ती कशी होणार? आणि आणि जो FSI आहे तुम्ही म्हणता, तो FSI सोसायटीमधल्या लोकांना देऊ शकतो आपण, त्यांनी पैसे जमा करू शकतो. पण तो काही सोसायटीनी तो FSI न घेता पैसे जमा झाले नाहीत, तर CCच्या अगोदर जे पैसे भरावे लागतात ते कसे जमा करू शकतो? कर्ज घेऊन. जर पैसे जमा झाले, कर्ज कुणाकडून घेऊ शकतो? फायनान्शियल कंपन्या आहेत. कमीत कमी रिझर्व्ह बँकेच्या 350 कंपन्या आहेत. तुमच्याकडे लाईन लागेल, आमच्याकडून घ्या, आमच्याकडून घ्या, कंपनी द्यायला तयार आहेत. ते काय तुमच्याकडून लिहून घेणार सगळ्या गोष्टी. माझ्या एकाही स्कीममध्ये आम्ही कोणाकडूनही कर्ज घेत नाही. आम्ही स्कीम नंबर 1 to 7 लोकांना डिस्काउंटमध्ये देऊन त्यातूनच पैसे उभे करतो. त्यामुळे त्या खाजगी कंपन्यांकडून पैसे घेण्याच्या भानगडीत आम्ही पडत नाही. नाही, समज कस्टमर नाही मिळाले तर पैसे खाजगी कंपन्यांकडूनच हे घ्यायचे. मी आधीच सांगितलं की कस्टमर नाही मिळाले तर खाजगी कंपन्या द्यायला तयार आहेत. मग खाजगी कंपनी आपल्याकडे जो प्रॉफिटेबल FSI आहे तो मागतो की इंटरेस्ट घेतो? ते त्यांच्याशी नेगोशिएट करायला लागतं ना, विविध कंपन्यांशी बोलायला लागतं, त्यांचे काय टर्म्स अँड कंडिशन आहे ते समजून घ्यायला लागतं. पण बिल्डरांच्या टर्म्सपेक्षा ते चांगले असतात.